नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया, ठरलं तर मग मालिकेचा. सायलीचा खूप संताप होत असतो प्रियाचे वागणे बघून. ती मधुभाऊंसोबत ज्याप्रमाणे वागली त्यामुळे सायली खूप चिडलेली आहे. पण अर्जुन तिची समजूत काढतो आणि ते तिघेही जण आश्रमात जातात. इकडे अश्विन प्रियावर चिडतो, म्हणतो तू का ऐकून घेतेस नेहमी? बोलू द्यायचं ना पोलिसांना. पण प्रिया त्याला परत तिच्या बोलण्यातून गुंडाळते. प्रिया इकडे खुश असते की तिच्या ड्रामामुळे हे आज काही आश्रमात जाणार नाही. पण हे सगळे आश्रमात गेलेले असतात आणि हे प्रियाला कळालं पळतच ती आश्रमात जाते. मधुबा आणि सायलीला आश्रमात गेल्यावर सगळं मागचं आठवू लागतं. मग अर्जुन त्यांना समजावतो आणि शब्द देतो की मी हे तुमचं घर तुम्हाला परत मिळवून देईन. मग ते सगळे त्या दिवशी घडलेलं सगळं मधुभाऊंना विचारतात. मधुभाऊ त्यांना त्यांचे विलास आणि साक्षीमध्ये काय बोलणं झालं, भांडण झालं त्या रात्री, ते सगळं सांगतात. पण प्रिया बाहेरून बघत असते, तिला काही ऐकू येत नाही. मग ती तिथून निघून जाते. इकडे अश्विन प्रियासाठी फुलं घेऊन येतो आणि तो बघतो तर प्रिया रूममध्ये नसते. सगळे त्याला विचारतात, तुला पण विचारून नाही गेली का रे? पण अश्विन सगळ्यांना खोटं सांगतो. अरे हे काय, तिचा कधीचाच मेसेज येऊन गेलेला आहे. आता उद्या बघायला मिळेल की आश्रमात काय पुरावा मिळतात ते. चला बाय.